तर चला काय चाललंय आपल्या मैत्रिणीचं ते पण नक्कीच सांगा. आणि अमृता सृजनशील चॅनलवर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर म्हटलं आज चला आज फक्त गप्पा मारायच्या आहेत. आज काय रेसिपी नाही किंवा दुसरं काही काम नाही, फक्त आपलं असं गप्पा मारतच व्हिडिओ काढायचा आहे आपल्याला. तर तुमच्याकडे पाऊस झाला का नाही चालू? आमच्याकडे तर रोज असा पाऊस चालू आहे बघा. बाहेर जायला सुद्धा नको वाटायला, एवढा पाऊस चालू आहे. आणि वाटते कधी थोडासा पाऊस थांबेल आणि मग आपणाला पण बरं वाटते ना पाऊस थांबल्यावर. रोज जर असा पाऊस यायला तर असं वाटतंय वल्ल वल्ल झाल्यासारखं. बाहेर गेलं वल्ल, आत गेलं म्हणजे असं गारवा जास्त, आणि तेच माणसाला तर आजार पण लवकर आणतो. त्यामुळे जरा पाऊस बंद झालेलाच बरा वाटतोय नाही का. तर आमच्याकडे तर आता 10-12 दिवस झालं रोजच पाऊस चालू आहे. तर म्हटलं चला आज आपण इडलीसाठी गप्पा मारणार. तांदूळ तर भिजू घालू, त्यामुळे मी असे तांदूळ निवडायला घेतले. बघू शकताय राशनचे तांदूळ आहेत छानपैकी बारीक. आणि पाऊस चालू झाला म्हणजे वाटतं आपल्याला नवीन काहीतरी पदार्थ बनवावं, खावं. इडली, डोसा, असं गोड काय नको, असं तिखट जरा असलं म्हणजे बरं वाटतं. म्हणलं आज जरा वेळ मिळाला म्हणजे आता तांदूळ निवडावं आणि इडलीला भिजत टाकायचं. उद्याच्याला बनवायच्या मस्त इडली. तसं माझा उद्या उपवासच आहे, पण जेवढं कसं आहे म्हणजे तांदूळ आणि इडलीचं पीठ भिजेल तेवढं इडली छान बनतात. आणि त्यातून आपण डोसे पण बनवू शकतो. आणि तांदळात काय होतं म्हणजे बारीक छोटे छोटे खडे पण आहेत बरं का, एकदम बारीक. आणि मला काय होते दिसत जरा आता चष्मा पण घालते, चष्म्याशिवाय काही बारीक खडे दिसत नाहीत आपल्याला. चष्मा बनवलेला आहे आणि तुम्हाला दाखवलेला. त्याच्या पहिला माझा नव्हता चष्मा. जास्त काही वापरत नाही, असं तांदूळ वगैरे निवडायचं झालं आणि बारीक असं गोष्ट काही मला दिसतच नाही, त्यामुळे मी चष्मा वापरते. तर बघा आता एकदम बारीकल्या बारीक पण खडा मला दिसतोय. आणि चष्मा नव्हता तेव्हा मला काही दिसत नव्हतं. मला पटपट तांदूळ निवडून घ्यायचे. आणि व्हिडिओ भरपूर असतात बरं का. तुम्ही म्हणणार सकाळपासून व्हिडिओ का म्हणजे ही केला नाही, दाखवलं नाही. कसं आहे म्हणजे पाऊस चालू असते आणि नको वाटते. प्रत्येक गोष्टीला जर आपण व्हिडिओ काढायचं म्हटलं ना तर नको वाटते, कारण माणसाला पटपट कामं आवरून घ्यायची असते आणि बाहेर पाऊस पण चालू असतो. त्यामुळं आणि 5-6 मिनटात आपण काय दाखवणार, 5-6 मिनटात दाखवायचं ते पण आपण गडबडीत कामं करून टाकतो. आता तुम्ही म्हणणार आता कुणाला गप्पा मारायला, कारण व्हिडिओ सगळेच बघतात. बहिणी बघतात, मैत्रिणी बघतात आणि जावा पण बघत असतील. मला माहिती आहे जावा पण बघतात आणि बघतात पण लाईक करत नाहीत. जावा पण बघतात आणि मग लाईक करत नाहीत. लाईक करत जावा बरं का. व्हिडिओ जर बघितला तर नक्कीच बघा आणि लाईक करा. लाईक करायचं तर सगळ्यांनाच माहिती आहे, कारण सगळ्या शिकलेलंच आहेत, त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे कमेंट करा, लाईक करा आणि कमेंट पण करा बरं का. कमेंट पण केली चालतंय, पैसे नाही लागत. करशील ना नक्की. हां ठीक आहे. आता व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मी बघणार, त्यावेळेला मला कळेल की माझ्या जावांनी माझ्या बहिणींनी मला लाईक केलं का नाही. आणि सबस्क्राईब तर सगळ्यांनी केलेलंच असणार आहे मला माहिती आहे. जर नवीन कोण असेल तर त्यांनी नक्कीच करा. मग ती गप्पाच मारतेस का तांदूळ पण निवडतेस? तांदूळ पण निवडायला लागले, तांदूळ पण निवडते. गप्पा मारतच तांदूळ निवडायचं आपल्याला. रोज कसं आपण बोलतो ही भाजी झाली, त्यात जिरं घातलं मी, धनिया पावडर घातलं मी, हळद घातली आणि लाल तिखट घातलं. हे आपण मसाल्याबद्दल आणि आपल्या जेवणाबद्दलच बोलत असतो. पण आज म्हटलं आपण अशाच गप्पा मारायच्या. बोलण्याच्या नादात खडे पण घालतील तर नाही. आणि खरं म्हणजे इडल्या कशा होते म्हणजे राशनच्या तांदळाच्या छान बनतात, त्यामुळे मी राशनचं तांदूळ निवडायला. जरा राशनच्या तांदळामध्ये थोडं घाण असतं. आपण जे विकत तांदूळ आणलेला असतो ते एकदम स्वच्छ असते बरं का. तर आता
मस्तपैकी अशी तांदूळ पण निवडते आणि डाळ पण निवडून पाण्यात टाकते. संध्याकाळपर्यंत छानपैकी भिजला ना मग संध्याकाळी बारीक करायचा आणि उद्या बनवायचा इडली. डोसे वगैरे मी बनवते, नवीन नवीन पदार्थ बनवते, पण प्रत्येक गोष्ट शेअर करू शकत नाही. प्रत्येक गोष्ट कशी शेअर करणार? माणूस जर घरातली माणसं बाहेर गडबडीत बनवायच्या नादाला लागतो, पाडोशी बनवायचं, पाडोशी द्यायचं, मग ते व्हिडिओ काढायचा कधी असं होऊन जाते. तसंच बनव. आणि आपण ज्यावेळेला चांगलं पदार्थ जेव्हा बनवतो ना त्यावेळेला त्याचा व्हिडिओ निघत नाही, कारण ते आपण आवर्जून बनवायच्या नादाला लागतो आणि कधी आपल्या घरातली माणसं खातात ही बघतोय आपण, म्हणजे व्हिडिओ काढायचा कधी असं होतंय ना. आता बघा थोडासा पाऊस उघडलाय. आता मी त्या कपडे वळले ते पण आता बाहेर टाकायचे आपल्याला सुकायला. 10-12 दिवसातून आज जरा पाऊस उघडलाय थोडा, ते कपडे पण आता सुकत टाकायचे. त्यावर तांदूळ निवडून घेते आणि पूर्ण कपडे बाहेर सुकायला टाकते आता. आणि नंतर आज शनिवारी इथं आमच्या घराजवळ बाजार भरतोय बरं का, तर भाजीपाला पण आणायला जायचं आहे पाऊस उघडायच्या पहिले. कारण 3 वाजल्यापासून पुढं इथं भाजीपाला येतोय, लवकर काही येत नाही. पाऊस उघडायच्या पहिलं नाही, पाऊस यायच्या पहिलं. हां, पाऊस यायच्या पहिलं. पाऊस नाही तसं काही पूर्णपणे उघडलेला नाही, ऊन पण पडतंय, उन्हात पाऊस येतो बारीक. आणि पावसाच्या नादात आपल्याला भाज्या पण खायला मिळाल्या. आणि डाळी म्हणलं तरी रोज डाळी पण खात नाही. जवळच्या जवळ बाजार असल्यामुळे काय आम्हाला प्रॉब्लेम येत नाही, इथल्या इथं जवळच भरतोय बाजार. जर पाऊस जर नाहीच आला तर भाजी आणायला गेलेला व्हिडिओ आम्ही शेअर करेन तुम्हाला. मी जेव्हा केलंय की नाही म्हणत भरपूर खडे निघले बरं काय. आणि आता अमृताचं चाललाय आराम करायचा निवांत, त्यामुळे ती झोपली आणि मी लागले तांदूळ निवडायला. आराम हो. तिला म्हणलं जरा चहा बनव, तर चहा पण बनवणं झाल्या. पाऊस लागला म्हणजे चहा पिऊ वाटतोय. सकाळपासून 3 वेळा चहा झालाय. मग 3 वेळा मैत्रिणी सांगा तुम्ही किती वेळा चहा पिताय पाऊस लागल्यानंतर? पाऊस लागला म्हणजे जेवण कमी आहे खरं, चहाच भरपूर लागतो. चहा जास्त प्यायचं नसते ना, ते का चहा चांगला नसतोय. आता अमृताला चहा बनवायला लागतोय मग ती म्हणते चहा प्यायचा नाही, सारखा चहा चांगला नसतोय. मग बनवायला लागते म्हणून नाही, खरोखर चांगलं नसते. कमेंट करून तुम्ही पण सांगा. काय केलं मी, चहा जास्त पितोय म्हणून तिनं काय केलंय, गेल्या महिन्यात साखर आम्ही 7 किलो आणतोय, 5 किलो आणल्या, तर आता म्हणते 3 किलो साखर आणायची. म्हणजे चहा पूर्ण बंद. गुळाचा चहा प्यायचा. तर आजपासून बघा आता गुळाचा चहा प्यायला चालू करायला. साखरेच्या चहापेक्षा गुळाचा चहा चांगला. तर मैत्रिणीनो, बहिणीनो आणि कोण माझ्या जावा वगैरे मुली कोण जर बघत असेल तरी नक्कीच कमेंट करा, व्हिडिओ जर बघितला असला. जावांच्या सुना, हां, जावा पण आहे, सुना पण आहे, बहिणी पण बघतात. सगळ्यांनी कमेंट पण टाका आणि व्हिडिओला लाईक पण करा. तर आता मी व्हिडिओ थांबवते बरं का. आता मला तांदूळ जरा 4 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून नंतर मी त्यात पाण्यात टाकणार आहे. तर राशनचे तांदूळ आपले खराब असते, तर आपण दुकानचे आणतो ते स्वच्छ नसतात, त्यामुळे आता मी धुवून घेणार आहे आणि व्हिडिओ थांबवणार आहे. व्हिडिओ नंतर बघा तुम्ही, नंतर 4च्या पुढे चहा वगैरे बनवणार, नंतर मग भाजीला वगैरे जाणार, नंतर पुढे व्हिडिओ आहे. पण आता एवढ्यात व्हिडिओ थांबवते. तर चला. तर संध्याकाळी असे भजे पण बनवलेत मस्तपैकी बघा. आणि आता गरम गरम भजी खाते आणि नंतर तुम्हाला ही भाजी पण दाखवते. आज मी दुसरी काय भाजी नवीनच असे आणलेले, वांगी बटाटा असला अजिबात काय आणलेलं नाही. बघू शकता इथं फ्रेश फुलकोबी गड्डा हा फक्त 20 रुपयाला. आता ह्या भाज्या स्वस्त झाली. पत्ता